वय वय हा फॅक्टर तसा सापेक्ष आहे असं माझं मत आहे. मी जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा मी गुजरा हुआ जमाना यामध्ये गुरफटून जातो. हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. माझ्या लहानपणी वडील माणसं जे हत्ते काळाचे ठाई अशी गर्जना करून आपल्या शौर्याच्या कहाण्या सांगत असत. त्यावेळी आमची बालमनं दिपून जात असत. हळूहळू आमची वया आकाराला आली. जगरहाटीचे चटके बसू लागले. मान आणि अपमान यात अपमानाचं पारडं जड होत गेलं आणि चीड या नवीनच भावनेशी गट्टी जमली. ही पुढं चांगलीच विकसित होत गेली. अशाच आगतिक अवस्थेत चालत राहिलो आणि वयाचा अजून एक टप्पा ओलांडून सांगेन युक्तीच्या गोष्टीचार या वयापर्यंत पोचलो. आता मी व्यावहारिक पातळीवर मुक्त होऊन गेलो होतो. तरुणांच्या घोळक्यात मी माझा बाणेदार भूतकाळ रंगवून सांगायला लागलो. तेव्हा एक अपराधीपणा जाणवून जायचा आणि त्याचवेळी जे हत्ते काळाच्या ठाई या पार्श्वभूमीवरचे समस्त पूर्वज आठवून जायचे. वय, आयुष्य, घटना यांची समीकरणं मनातल्या मनात बदलून ते आपल्यासारखे करून पेश करायचे संस्कार यांच्याकडून तर मिळाले होते. आज साहेबाला असा झापला ना, साहेबाला मग सोडतो की काय, यायला कर नाही त्याला डर कशाची. म्हटलं मिस्टर, धमन्यातून कुरतडकरांचं रक्त वाहतंय. मग म्हटलं राजीनामा खिशात ठेवून येत असतो आपण. असल्या फालतू नोकरीसाठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. मग मग काय आलाच सरळ माफी मागायला लागला. म्हटलं जान दो यार, माफ किया. तर वास्तव आणि कल्पना यांच्यातला हा सुवर्ण मध्य. छायला हल्ली गुंडगिरी फारच वाढली आहे साला. हो ना, काय करावं समजत नाही. आपण मध्यमवर्गीय पडलो ना. मुकाट पाहणं एवढंच आपल्या हातात. मरा लेको, ओंजळवर पाण्यात नाक बुडवून मरा. आपल्याला असला पुळचटपणा जमत नाही. अरे आपल्या हातात आहेच काय. क्या बात करताय भिडो. कालचीच गोष्ट. आम्ही दोघं नवरा बायको बाजारात गेलो होतो. गर्दीमध्ये एकानं हिला धक्का मारला. तू असतास तर गप्प बसला असतास, खरं की नाही. हो ना, कुठं त्यांच्या तोंडी लागायचं. आपली शोभा व्हायची. हेच तर आपल्याला पटत नाही. तुला तर माहिती आहे आपला स्वभाव. मी पटकन त्याच्या पाठीवर टकटक केलं. तो वळला. दाढी मिशा वाढवलेला मवाली होता. अरे बापरे, आपण डरलो ना यार. म्हटलं धक्का किंवा मारा. मग माझा अवतार बघून भ्याला ना तो. गुपचूप हात जोडून सॉरी सिस्टर म्हणाला. म्हटलं जाऊन दे, साला आपल्या हातून अशी चूक होऊ शकते. तर अशा खऱ्या खोट्या कहाण्यांनी भूतकाळ सजलेला असतो. या गोष्टी वारंवार सांगून झाल्यावर आपल्याला सुद्धा त्या खऱ्याच घडल्याचा फील यायला लागतो. या आभासी जगात प्रत्येकजण सुपरमॅन होऊन जगत असतो. जागोजाग झालेल्या अवहेलनेची धार बोथट होऊन जाते आणि समोर उत्सुकतेनं तुम्हाला ऐकणाऱ्या कोवळ्या तरुणाईसमोर बोलताना शुभ्र भुवया उचलल्या जातात आणि सुरू होतो एक तथाकथित शौर्याचा इतिहास. अरे आमच्या काळात. लेखक मंगेश उदगीरकर.